वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर वैष्णवीच्या वडिलांनी पुढारी न्यूजशी बातचीत करताना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत। बघूयात। माझ्यासोबत अनिल कसपटे आहेत, हे वैष्णवीचे वडील आहेत। काका, जर आपण पाहिलं तर आता पाचही जे आरोपी आहेत या प्रकरणातील ते आता पोलिसांच्या ताब्यात आलेले आहेत। त्यातील 3 आरोपींना 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी खरं तर देण्यात आलेली आहे कोर्टाकडनं। तर 2 आरोपींना आज न्यायालयातही हजर केलं जाणार आहे। काय आपली पहिली प्रक्रिया? नाही, न्यायालयात जरी आज हजर केलं तरी हे गेल्या आज 7 दिवस फिरत आहेत। ह्या 7 दिवसात ते कुठं गेले, काय केलं, किंवा यांना काय राजकीय कोणाचं वरद असतंय का इतर कोणाचं वरद असतं, याचंही मला उत्तर अजून समजलेलं नाही। आणि आज काल आदेश दिल्यानंतर आजच कशी हजर झाली, यामुळे मला थोडीशी ह्याच्यावरती शंका वाटते। या कामगिरीवरती तर नक्कीच शंका येण्यासारख्या गोष्टी अनेक याच्यामध्ये दिसतात। एक CCTV खरं तर पुढं आला एका हॉटेलमधला, तो बघितल्यानंतर अनेकांची खरं तर मन हलवली गेली। काय वाटतं? नाही, आता हे बघा, एखाद्याची मुलगी मारून जर तुम्ही 4 ठिकाणी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या परिसरात इतर आजूबाजूला जर फिरून जर ह्या गोष्टी जर पोलीस प्रशासनाला समजत नसेल तर थोडंसं मला वेगळं वाटतं की बाबा इथं कोणाचा तरी विरोध असू शकतो किंवा इतर कोणाचाही असू शकतो। पण हे जे हॉटेलमध्ये मटणावरती ताव मारणं किंवा दुसऱ्या हॉटेलमध्ये या गावातून त्या गावात फिरणं आणि हे करत असताना ह्यांना जर आपल्या मुलीची किंवा सून करून आणलेली यांची जर किंमत नसेल तर हे किती नीच वृत्तीचे आणि खालच्या दर्जाचे लोक आहे हे आपण मीडियाला मला दाखवायचं, मग हे तुम्ही आपण दाखवा।